ए, तुला जर असं तडफडून तडफडून मरायचं नसेल तर मला खरी खरी उत्तरं दे. बोल, ही भिक्काळली कमळी तुझीच मुलगी आहे ना? बोल. आता तुला पुन्हा विचारतीये, खरं सांग, कमळी तुझी मुलगी आहे की नाही? मदतीचा हात पुढे केलेला आहे. मार ना, मार, मारू टाक मला, मार. खरं सांग, कमळी तुझी मुलगी आहे ना? बोल, खरं बोल, कमळी तुझी मुलगी आहे ना? बोल, बोल. नाही नाही नाही, कमळी माझी मुलगी नाही. अगं ती या जगातच नाही. खोटं बोलतेस तू. नाही, तू मारलास तिला, तू लावलेल्या आगीत जळून खाक झाली ती. त्या आगीत मी वाचलं, फक्त माझी मुलगी नाही. म्हणजे कमळी तुझी मुलगी नाही? मग सगळ्यात आधी मी कमळीला संपवून टाकते, कारण ती तुझी कुणीही नाहीये. आणि तुझी मुलगी तर मेलेली आहे म्हटल्यानंतर तू तरी जगून काय करणार आहेस? तयार राहा, परमेश्वराच्या घरी जाण्यासाठी तयार राहा. नोगे, हे नाव अरे ए, अरे बघताय काय? सोडू नका. काय झालं रे? का हसला? काही नाही. एक मुलगी मुलगा बघायला आली आहे, बघून जरा आश्चर्य वाटलं. हो का? का रे? नेहमी मुलांनीच मुलीला बघायला जायचं असा काही नियम आहे? आणि लग्न झाल्यानंतर मुलगी मुलाच्या घरी राहायला जाणार असते तर नवरा तिच्या पसंतीचा नको? हो, चिल चिल. मला तसं म्हणायचंच नव्हतं ग. नाही नाही, जाऊ दे, तुझी काही चूक नाही त्यात. पुरुषांना मुळात अशी शिकवणच दिलेली असते. अरे बरं ते सोड, मला सांग, लग्न संस्थेबद्दल तुला काय वाटतं? वाटायचंय काय? मला सध्या लग्नच नाही करायचं. का रे? बरं आहेस ना? हा, म्हणजे आहेत, माझी काही कारणं आहेत. ऋषी, काही गोष्टी वेळच्या वेळीच झालेल्या बऱ्या असतात. आणि मला विचारशील तर मला तर तू बघता क्षणीच आवडला होतास. आणि आपण टीचिंग सारख्या एकाच फील्ड मध्ये असल्यामुळे आपलं छान जमेल असं मला तरी वाटतंय. ऋषी, मी खूप अपेक्षा ठेवून आली आहे तुझ्याकडून. आणि मी काय असं तडकाफडकी निर्णय घे असं म्हणत नाहीये तुला. आपण दोघेही मॅच्युअर्ड आहोत. आपण आपला वेळ घेऊ, एकमेकांना समजून घेऊ, मगच डिसिजन घेऊ. काय रे, तू टेन्शन वगैरे घेतलेस की काय? हे बाबा, जस्ट चिल. एवढं टेन्शन नको घेऊस. आणि मी काय लगेच पळवून नेणार नाहीये तुला. ए, गप्प बस ना, गप्प बस. काय बाहेर जायचंय? सोडते ना, बाहेर सोडते तुला मी. पण आई, मला हे कळत नाहीये, आपण हिला घेऊन कुठे चाललोय?
आहे ना तुझ्या हातात बंदूक, घे आणि घाल हिच्या डोक्यात एकदाची. आणि मग ना पुलावरून पाण्यात फेकून देऊया हिला. काय बोलतेस? गप घे आगाऊ कुठची. चांगली आयडिया. आवडली मला, आवडली आयडिया. डायरेक्ट गोळी घालायची. थांब ग थांब. रस्त्यावरची वर्दळ बघ, जरा गर्दीचं ठिकाण नको. जरा थोडंसं निर्जन स्थळी जाऊया. बरोबर गोळीच घालते तिला. आता नाही मी सोडणार आहे तिला. घे घे नाव घे, नाव घे. मगाशी राहिलं होतं तुझं नाव. नाव घे. चल ती उतरायच्या आधी रिवर्स घे. थांब 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 थांब, मागे जाऊ नकोस, उतर आधी खाली. मिस्टर सांग म्हणावं बायके आजारी आहे. जा 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 पटकन जा. खालती उतर. हे बघ काय झालं, किती नुकसान केलं. मॅडम 1 मिनिट थांबा, त्याने काय मुद्दाम नाही केलंय. मुद्दाम काय नाही केलंस हे बघतोयस ना किती नुकसान झालंय ते. मॅडम प्लीज थोडं. तू आता थांब. पोलीस आल्याशिवाय आणि आमच्या गाडीची भरपाई दिल्याशिवाय तू कुठेही जायचं नाही. मॅडम मी जातो. अगं थांब, काय सारखे जाता जाते करतेस. बरं मी ऋषीला कॉल लावते. मॅडम प्लीज समजून घ्या, आम्हाला जाऊ द्या, आम्हाला वेळ होतो मॅडम. अजिबात जायचं नाही, कुठेही जायचं नाही. तू बघितलंस ना काय झालंय. काय म्हंटल तुला, पोलीस आल्याशिवाय आणि आमच्या गाडीची भरपाई दिल्याशिवाय. ऋषी अरे कुठे आहेस अजून, किती वेळ. आणि अनामिका भेटली की नाही. भेटली, पण आमचा जरा ऍक्सिडेंट झालाय. व्हॉट, ऍक्सिडेंट. ऋषी कुठेस तू, कसं आहेस. म्हणजे तुम्ही दोघं नीट आहात ना, काही लागलं नाही ना तुला. असा कसा झाला अरे ऍक्सिडेंट. ऋषी सरांना काय झालंय काय, ते ठीक आहेत ना, कुठे आहेत ते आता. आई कमळी पोचली का घरी. तिला सांग प्लीज, काळजी करू नको, काही झालेलं नाहीये आम्हाला, पोचतोय आम्ही. सांगते. मला आधी तू सांग, तू कुठे आहेस, मी येते लगेच. कशाला आई, काही झालेलं नाहीये, आम्ही येतोय तिथे. थांब जरा. अरे निस्तर ना बाबा, काय रे तुझा दोस्त. हा थांब, तू काही असं ऐकायचं नाही. तुझ्या बरोबर कोण आहे त्यांना उतरायला सांग, नाही तर मॅडम. थांब, मीच बघ. मॅडम थांबा. आले. हा माणूस पाठवला होता ना मी. खालती या, इकडे या. एक एक या तुम्ही आधी. हे बघा काय केलं तुमच्या ड्रायव्हरनी. बघा जरा काय केलंय ते. हे बघ, सांग त्यांना काय केलं. सॉरी म्हणायचं ना. तुम्ही हो अरे आम्ही जरा बाहेर चाललो होतो. एक महत्वाचं काम होतं म्हणून चालले होते, तर घाई गडबडीत ड्रायव्हरला लक्षातच आलं नाही. अशी ठोकली, माहित नव्हतं ना. हे ओळखीचेच आहेत आपल्या, आमचे बिझनेस पार्टनर्स आहेत इनफॅक्ट. जाऊ दे, दे सोडून, निघूयात आपण. जरा तुमच्या ड्रायव्हरला समज द्या, गाडी नीट चालवता येत नाही का. दुसऱ्याच्या जीवाशी खेळ आहे हा. नाही चुकलंच त्याचं. सांगते सांगते. कोण. कोण काय, मी त्याची मैत्रीण आहे अनामिका. हो का. सोड सोड.